सर्वांना नमस्कार. मी रोहन घुगे, जिल्हाधिकारी जळगाव आणि माझ्यासोबत श्रीकांत दिवरे साहेब SP जळगाव देखील उपस्थित आहेत. आम्ही संयुक्त बैठक घेतली. त्याच्यामध्ये जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि त्यासोबतच आपल्या जिल्ह्यामध्ये पेट्रोलचं सप्लाय करणारे जे काही सप्लायर्स आहेत आणि त्यांचे रिटेलर्स आहेत यांची सगळ्यांची एकत्रित बैठक घेण्यात आली. त्याच्यामध्ये IOCL, BPCL, HPCL, नयारा आणि रिलायन्स या सगळ्यांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये सद्यस्थितीमध्ये त्यांच्याकडे असलेल्या स्टॉक पोझिशनची देखील माहिती घेण्यात आली आणि त्यांच्याकडे येणाऱ्या ट्रान्झिट मधल्या स्टॉकची देखील माहिती घेण्यात आली. त्यासोबतच मागच्या वर्षीची काय परिस्थिती होती, ह्याच महिन्यांमध्ये आता पेरणीचा सीझन आहे आणि त्याच्यासाठी जमीन तयार करण्याची पूर्ण कार्यवाही चालू आहे आणि त्याच्यासाठी मागच्या वर्षी देखील सिमिलर प्रकारची डिमांड होती. परंतु जर आपण बघितलं तर पेट्रोल आणि डिझेलच्या कंपॅरिझन मध्ये पेट्रोलचा स्टॉक हा सगळ्या IOCL, BPCL, HPCLच्या सगळ्या सेल्स मध्ये आणि रिटेल्स मध्ये सगळीकडे व्यवस्थितपणे उपलब्ध आहे. जर आपण बघितली तर आजची जी पेट्रोलची डिमांड होती ती 921 स्केलची होती आणि त्याच्या अगेन्स्ट 1338 स्केल म्हणजे किलो लिटरचा सप्लाय सध्या आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ट्रान्झिटमध्ये म्हणजे येणारा सप्लाय जो आहे तो 747 किलो लिटरचा आहे. म्हणजे पेट्रोलच्या सप्लायमध्ये कुठेही कमतरता नाहीये. आपल्याला कमतरता जाणवते ती डिझेलच्या सप्लायमध्ये आणि ती देखील जर मागच्या वर्षीच्या कंपॅरिझन मध्ये मागच्या वर्षी या तारखांमध्ये आपण जवळपास 1300 किलो लिटरचा सेल केलेला होता आणि या वर्षी तो जवळपास 1620 म्हणजे 320 किलो लिटरचा एक्स्ट्रा सेल होऊन देखील आपल्याकडे स्टॉक पोझिशन बघितली तर 1490 किलो लिटरची स्टॉक पोझिशन सध्या आपल्याकडे उपलब्ध आहे आणि येणारा जो ट्रान्झिट मधला जो स्टॉक आहे तो 1614 किलो लिटरचा स्टॉक आहे. म्हणजे आपल्याकडे असणारा स्टॉक आणि येणारा स्टॉक हा पर्याप्त मात्रेमध्ये आहे. परंतु अफवांवरती विश्वास ठेवून काही लोक पॅनिक बाईंग करताना दिसून येत आहेत आणि या पेट्रोल आणि डिझेलचा स्टॉक करून ठेवत असताना दिसून येत आहेत. त्यामुळे काही पेट्रोल पंपावरती डिझेल संपल्याच्या घटना आमच्या निदर्शनास आलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी मग रांगा लागणे आणि त्यानंतर जिथे पेट्रोल डिझेल उपलब्ध आहे अशा पेट्रोल पंपावरती सगळा पूर्ण लोड डायव्हर्ट होतोय आणि तिकडे मग रांगा लागण्याचे चित्र आपल्याला दिसून येत आहे. तर माझं नागरिकांना आव्हान असेल की आपण पॅनिक बाईंग करू नये. आपण जरी मशागतीची पण डिमांड जर कन्सिडर केली तरी पर्याप्त मात्रेमध्ये आपल्याकडे साठा उपलब्ध आहे. काही काही रिटेलर्स कडून आपल्याला जेव्हा माहिती घेतल्याच्या नंतर कळालं की जे साठा तो 4-4 दिवस सेल करत होते तो साठा ते आता 4 तासांमध्ये सेल करत आहेत. अशा प्रकारची इतकी मोठी पॅनिक बाईंग सध्या लोकांमध्ये सुरू आहे. त्याच्यामुळे कुठेतरी डिझेलचा आपल्याला तुटवडा काही काही पेट्रोल पंपांवरती झालेला दिसून येतो. परंतु सप्लाय मध्ये कुठेही कमतरता नाहीये. मागच्या वर्षीच्या कंपॅरिझन मध्ये मोठ्या प्रमाणावरती सेल करून देखील आपली स्टॉक पोझिशन चांगली आहे. फक्त काही काही पेट्रोल आणि डिझेल पंपांवरती काही काळासाठी म्हणून डिझेलची मागणी वाढल्यामुळे सप्लाय खंडित झालेला आढळून आलेला आहे. परंतु माझी सर्वांना विनंती असेल की आपण अशी कुठलीही पॅनिक बाईंग करू नये. स्टॉक हा पर्याप्त मात्रेमध्ये उपलब्ध आहे. काही ठिकाणी जिथे इश्यूज आपल्याला भांडण तंटी झालेले बघायला मिळालेले आहेत तिथे SP साहेबांनी देखील मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा नागरिकांसाठी प्रोव्हाइड करण्यासाठी म्हणून पूर्ण व्यवस्था केलेली आहे. पोलिसांची व्हॅन्स ह्या सगळ्या पेट्रोल पंपांवरती देखील गस्त करणार आहे आणि नागरिकांना आवाहन आहे की कोणी घाबरून जाऊ नये आणि पॅनिक बाईंग करू